सकल माळी समाजाच्या मध्यस्थीने कोके यांचे उपोषण स्थगित. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या संदर्भातील मागण्यांसाठी कोके परिवाराच्या वतीने धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले. सकल माळी समाजाच्या मध्यस्थीने हा तोडगा निघाला असून समाजात समाधानाची भावना व्यक्त होत आहे. गेल्या 2 दिवसांपासून उपोषणास बसलेले उपोषणकर्ते प्रसाद कोके यांनी आपल्या मागण्यांबाबत ठाम भूमिका घेतली होती. ट्रस्टच्या कारभारासंदर्भात काही मुद्द्यांवर त्यांनी हरकती नोंदवत न्याय मिळावा अशी मागणी केली होती. आज सकल माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोन्ही बाजूंमध्ये चर्चा घडवून आणली. समाजाच्या वतीने कोके यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर कोके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी प्रसाद कोके म्हणाले की समाजाने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. ठरलेल्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबू. दरम्यान या मध्यस्थीमुळे तणावपूर्ण वातावरणात काही प्रमाणात दिलासा मिळाला असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी राजेंद्र पडोळे सकल माळी समाज ट्रस्टच्या वतीने इथं जे कालपासून कोके बंधूंनी उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाच्या संदर्भात सर्व समाज इथं रोज येऊन जातोय. तर हे उपोषण आम्ही यांना थांबवण्याची विनंती केली आणि यांची मागणी पाहता यांची मागणी साधी आहे किंवा आम्हाला सभासद करून घ्या. तर या संदर्भात आम्ही समाजाशी चर्चा करू व यांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. यांना विनंती केली जर आमच्याच्याने नाही झालं तर तुम्ही परत उपोषण करू शकता. एवढं बोलून मी थांबतो. ओके. माझं नाव प्रसाद विनायक कोके, राहणार माळीवाडा विळे गल्ली. मी माळीवाडा पंचमंडळाकडे सभासत्वासाठी मागणी केली होती, तरी त्यांनी अद्याप मान्य नाही केल्यामुळे मी उपोषणास 16/2/2026 रोजी उपोषणात बसलो होतो सोमवारी. आज 17 तारीख आज रोजी सकल माळी समाजाच्या वतीने मला आज या ठिकाणी येऊन आश्वासन दिलं की सदर आम्ही याच्या सभासत्वासाठी काही समाज बांधवावर चर्चा करू आणि याच्यात काही पाठपुरावा करू व सभासद करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. त्यामुळं आपण हे उपोषण इथेच थांबवत आहोत आणि जर हे मागणी जर पूर्ण नाही झाली तरी पण तर मी येत्या काही दिवसात मी माझा उपोषणाची तारीख परत एकदा जाहीर करून मी परत उपोषणास बसून. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.